मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरील हे दोन व्हिडिओज बघितलेले असतील तर तुम्हाला MWPSC ॲक्ट 2007 काय आहे याबद्दल नक्की माहिती असेलच। आणि अजूनही ते व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते अवश्य बघा। त्या दोन्ही व्हिडिओजची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ संपल्यानंतर तो नक्की बघा, कारण त्यात तुमचाच फायदा आहे। MWPSC ॲक्ट 2007 याचा फुल फॉर्म आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन 2007 ॲक्ट। मित्रांनो, हा कायदा सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक, पालक, आई वडील यांच्या सुरक्षा हेतूने तयार करण्यात आलेला आहे। परंतु या कायद्यामधून खऱ्या अर्थाने सुरक्षा मिळते का, याचेच काहीसे एक उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। कारण माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे या कायद्यावरच एक प्रश्न निर्माण होतो। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या जजमेंटचे किंवा निर्णयाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। वेळ भेटला तर त्यावर क्लिक करून तो निर्णय नक्की वाचा। तर काय आहे तो निर्णय आणि यातून आपल्याला काय शिकता येणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स, सिनियर सिटीजन संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती सर्वात आधी बघता येईल। नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 23 मध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे, जर आईवडिलांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता, संपत्ती ही त्यांच्या मुलांच्या नावावर केली आणि त्यानंतर मुलांनी आपल्या पालकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांभाळायचे नाकारले असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत ती ट्रान्सफर केलेली प्रॉपर्टी परत मिळवता येते। परंतु त्यासाठी जो काही करार झालेला असेल, म्हणजे मुलामध्ये आणि आईवडिलांमध्ये, त्या करारामध्ये मुलं त्यांचा सांभाळ करतील, त्यांच्या भौतिक गरजा आणि आरोग्यविषयक गरजा पूर्ण करतील, त्यांना दर महिन्याला देखभाल खर्च देतील, या प्रकारची अट नमूद असणे फारच गरजेचे आहे। जर अशी अट त्यामध्ये नमूद केलेली नसेल आणि फक्त गिफ्ट डीड किंवा रिलीज डीड म्हणून ट्रान्सफरचे ट्रान्झॅक्शन झालेले असेल, तर अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक कायदा ज्येष्ठ नागरिकांची मदत करू शकत नाही। मित्रांनो, आता बघायला गेले तर अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आईवडील ज्यावेळेस आपली संपत्ती मुलांच्या नावे करतात त्यावेळी ती मुलांवर असलेल्या प्रेमापोटी ट्रान्सफर केली जाते। म्हणूनच अशा प्रकारच्या करारांमध्ये कुठल्याही प्रकारची अट घालण्यात येत नाही, कारण पालकांना अशी अपेक्षा असते की आपली मुले आपल्यासोबत काहीही वाईट करणार नाही। पण बऱ्याचशा प्रकरणांमध्ये याचे उलटच होते, म्हणजेच पालकांचा अपेक्षाभंग। मग काय, ना प्रॉपर्टी परत मिळते ना देखभाल खर्च, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। तर दिल्लीच्या एका ज्येष्ठ नागरिकासोबत भलताच प्रकार घडलेला आहे, ज्यामध्ये त्यांच्या 2 मुलांनी त्यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी म्हणजे पहिला मजला, तळमजला आणि तळघर ही स्वतःच्या नावावर करून घेतली, तेही फसवणूक करून, आणि प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली ती गिफ्ट डीड म्हणजेच भेटवस्तूच्या स्वरूपात। मित्रांनो, या प्रॉपर्टीमधून दर महिन्याला 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न त्या वृद्ध व्यक्तीला मिळत होते आणि हे उत्पन्न म्हणजेच एक मात्र स्रोत होता। आता एकदा प्रॉपर्टी नावावर झाल्यानंतर मुलांनी त्यांच्या वडिलांकडे दुर्लक्ष केले, ते त्यांची काळजीही घेत नव्हते। सोबतच जे काही उत्पन्न त्या प्रॉपर्टीमधून मिळत होते ते दोन्हीही मुलं वाटून खात होते। एवढंच नाही तर मुलांनी त्या वृद्ध व्यक्तीला म्हणजे त्यांच्या वडिलांना मारहाण केली, त्यांचा छळ देखील केला, तेही 97 वर्ष वय असलेल्या व्यक्तीला। या व्यक्तीचे फक्त वयच जास्त नव्हते तर त्यांना हृदयविकाराचा देखील त्रास होता। आता तुम्हीच सांगा, हे सर्व का, तर प्रॉपर्टीकरिता। मारहाण करत असल्या कारणाने त्या वृद्ध व्यक्तीने पोलिसांकडे जाण्याचे सुद्धा टाळले, त्यांनी त्या बाबतीत कुठलीही तक्रार केली नाही। पण जे काही चाललेले आहे ते असह्य झाल्यामुळे शेवटी त्या वृद्ध व्यक्तीने माननीय उच्च न्यायालयाचा दरवाजा गाठला आणि सिनियर सिटीजन ॲक्टच्या कलम 23 नुसार कोर्टामध्ये याचिका दाखल केली। याचिकेमध्ये घडलेला सर्व प्रकार त्यांनी नमूद केला आणि ज्या काही प्रॉपर्टी मुलांच्या नावे ट्रान्सफर झालेल्या आहेत त्या सिनियर सिटीजन ॲक्ट 2007च्या कलम 23 नुसार रद्द करण्यात याव्यात अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली। तसेच त्यांनी सिनियर सिटीजन ॲक्टचा कलम 23 याला देखील चॅलेंज केले आहे। याचे कारण असे की सिनियर सिटीजन ॲक्ट कलम 23 मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे, वेअर एनी सिनियर सिटीजन हू after the commencement of this act has transferred by way of gift or otherwise his property। म्हणजे हा कायदा सुरू झाल्यानंतर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने त्याची प्रॉपर्टी किंवा मालमत्ता ट्रान्सफर केली असेल, भेटवस्तू म्हणून किंवा इतर कोणत्याही उद्देशाने। मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर ज्यांचे व्यवहार कायदा सुरू झाल्यानंतरच्या तारखेनंतरचे आहेत त्यांनाच या कायद्याअंतर्गत अर्ज करता येतो किंवा त्यावर न्याय मिळवता येतो। कायदा सुरू झाला 29 डिसेंबर 2007 रोजी आणि त्या मुलांनी जे काही गिफ्ट डीड बनवून घेतले ते बनवलेले आहे 2 मे 2007 रोजी। याचाच अर्थ कायदा सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी। म्हणजेच हा कायदा पूर्वलक्षी, रेट्रोस्पेक्टिव्ह नाही, कारण
2007 पूर्वी जर काही व्यवहार झालेले असतील तर त्यावर कायदा लागू होत नाही। त्यामुळे जर ज्येष्ठ नागरिकांनी 2007 पूर्वी त्यांची प्रॉपर्टी कोणाच्या नावावर ट्रान्सफर केलेली असेल आणि ती त्यांना परत मिळवायची असेल तर ते आता शक्य होणार नाही, कारण हा कायदा 2007 नंतर लागू झालेला आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायदा ज्या उद्देशासाठी सुरू करण्यात आला होता तो उद्देश कलम 23 लागू झाल्यानंतरच साध्य होत आहे। त्याचप्रमाणे 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण केले आहे की कायद्याचा अर्थ कसा लावावा याचे मार्गदर्शन करणाऱ्या विविध नियमांपैकी एक प्रस्थापित नियम असा आहे की जोपर्यंत विरुद्ध हेतू दिसून येत नाही तोपर्यंत एखादा कायदा पूर्वलक्षी कार्याचा हेतू नसावा असे गृहीत धरले जाते। नियमामागील कल्पना अशी आहे की वर्तमान कायद्याने सध्याच्या घडामोडींवर नियंत्रण ठेवले पाहिजे। आज मंजूर केलेला कायदा भूतकाळातील घटनांना लागू होऊ शकत नाही। आज आपण काही केले तर आम्ही ते आजचा आणि लागू असलेला कायदा लक्षात घेऊन करतो आणि उद्याच्या मागास समायोजनासाठी नाही। तर कोर्टामध्ये सादर झालेले सर्व काही मुद्दे आणि यापूर्वीचे रेफरन्स केलेले निर्णय लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने त्या 97 वर्षीय व्यक्तीची याचिका फेटाळली आणि ती रद्द करण्यास सांगितले, कारण त्यांचा जो काही व्यवहार होता तो कायदा सुरू होण्यापूर्वीचा होता। तर यातून तुम्हाला काय शिकायला मिळते? जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक पालक असाल आणि तुम्हाला तुमच्या नावावरची संपत्ती तुमच्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर करायची असेल तर गिफ्ट डीड किंवा रिलीज डीड न करता तुम्ही विल रजिस्टर करा। विल म्हणजे इच्छापत्र। नोंदणीकृत इच्छापत्र असेल तर त्या कागदपत्राला तोड नसते किंवा त्यावर कोणीही चॅलेंज करू शकत नाही, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे क्लॉजेस, अटी व शर्ती टाकता येतात। आणि तरीही तुम्हाला एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती गिफ्ट डीड किंवा रिलीज डीड म्हणून रजिस्टर करायची असेल तर त्यामध्ये ती प्रॉपर्टी तुम्हाला परत मिळवता येईल अशा अटी व शर्तींचा तुम्ही त्यामध्ये समावेश करू शकतात। आता त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओवर नक्की क्लिक करा। आणि ज्येष्ठ नागरिक संदर्भातील इतर माहिती, इतर योजना जाणून घ्यायच्या असतील तर इकडच्या साईडच्या प्लेलिस्टवर क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।